सख्या रे भाग 66। दुसरीकडे अबीरने बराच वेळ गाडी रस्त्याच्या मधोमध थांबवली. जवळून जाणाऱ्या वाहनांकडे टक लावून पाहत राहिला. त्याचं पूर्ण लक्ष अक्षराच्या बालपणीवर केंद्रित झालं होतं. तोही या बाबतीत स्वतःला असमर्थ समजू लागला. त्याचं हृदय अक्षराच्या भूतकाळातील बालपणाशी त्याचं वेदनादायक बालपण का जोडत होतं माहिती नाही. तिलाही माझ्यासारखं एकट वाटत असेल का? सगळं असूनही ती गुदमरून आयुष्य जगते का? अबीरने मनात विचार केला आणि अक्षराच्या आई वडिलांचा विचार येताच त्याला आठवलं की कसे अक्षराचे वडील तिच्या लग्नाच्या दिवशीही तिला एकट सोडून गेले होते आणि इतके दिवस होऊनही तिला कोणी भेटायला आलं नाही, जणू कोणाला अक्षराची काळजीच नव्हती. या सर्व विचारांमुळे अबीरच्या मनात तेच दुःख होतं जे त्याला त्याच्या आई वडिलांच्या मृत्यूची आठवण येताच व्हायचं. तेव्हा अक्षराचा निरागस चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर येऊ लागला, ज्यात अक्षरा मनमोकळेपणाने हसली असेल किंवा तिने तिच्या मनात खोलवर दडलेल्या गोष्टी त्याच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला असेल. पण मागून वाहनांचे हॉर्न वाजले तेव्हा त्याच्या गंभीर विचारांची साखळी तुटली जे असंख्य होते. आत्तापर्यंत त्याचा चेहरा उदासीनतेने लटकला होता. मात्र वाहनांच्या आवाजामुळे त्याने गाडी सुरू केली आणि हळूहळू पुढे जाऊ लागला. काही अंतरावर हरवून गेल्यावर अचानक अबीरची नजर एका रेस्टॉरंटच्या बाहेर उभी असलेल्या अक्षरा आणि आदित्यच्या गाडीवर पडली. त्यामुळे ते दोघं रेस्टॉरंटमध्ये लंच करायला थांबले असणार हे अबीरला समजलं. म्हणून त्याने गाडीची काच खाली केली आणि खिडकीतून बघू लागला. तरीही त्याने रेस्टॉरंटच्या प्रवेशद्वाराकडे डोळे वटारले. 2-3 वेळा त्याला तिथे अक्षरा किंवा आदित्य दिसला नाही, तेव्हा तोही गाडीतून उतरला आणि वेगाने रेस्टॉरंटच्या दिशेने निघाला. काचेच्या दरवाजापाशी पोहोचत असताना अबीरने अक्षरा आणि आदित्यला एका टेबलावर बसलेले पाहिले. त्यामुळे अबीर काही विचार न करता तिथपर्यंत पोहोचायला पुढे सरकला. पण तो तिथे पोहोचण्यापूर्वीच अचानक त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. त्याच्या पाठीमागून एक खळखळाट हसण्याचा आवाज आला. किती दिवस मी या आकर्षक चेहऱ्याच्या आणि मुलींच्या मनाला भुरळ घालणाऱ्या शरीराच्या शोधात भटकत होती आणि आज बघ शेवटी मला तू सापडला. हा मुलगा एक ना एक दिवशी माझा जीव घेईल. अबीरला त्या मुलीचा आवाज आणि तिची बोलण्याची पद्धत ऐकताच ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून कृती आहे हे समजायला वेळ लागला नाही. म्हणून त्याने आपले खांदे थोडे पुढे केले, तिचा तळहात काढला आणि म्हणाला, नंतर कृती, सध्या माझा मूड चांगला नाही. उफ, तुझा मूड कधीच चांगला नसतो, मी या माणसाचं काय करू? कृतीचं मनमोहक हसू पुन्हा एकदा अबीर आणि त्याच्या आजूबाजूला उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या कानात घुमलं. कृती चालत चालत आली आणि अबीरच्या समोर उभी राहिली. अबीरचा उदास चेहरा पाहून तिने हाय हिल्सने खाली ठेवली आणि हात न साफ करता अबीरच्या कपाळावर ठेवून त्याची तब्येत तपासू लागली. ताप तर नाहीये? मग का चेहरा कापिवळा दिसतोय? तू ब्रेकफास्ट केला होतास का? काही वेळ शांत राहून मग तोंडावर हात ठेवून, अक्षरा तुझ्यासोबत का नाहीये? भांडण केलं तू तिच्यासोबत? एवढ्या प्रेमळ आणि गुमसुम मुलीसोबत तू कसा भांडण करू शकतो? लंच ब्रेकमध्ये मला ती तुझ्यासाठी परफेक्ट वाटली. तिची एनर्जी खूप पॉझिटिव्ह आहे. ती एक निष्पाप बाहुलीसारखी दिसते. आय जस्ट लव्ह हर. मी जर मुलगा असते तर मी तिच्याशी लग्न केलं असतं. अबीरची नजर अक्षरा आणि आदित्यच्या कृतीवर खिळलेली असल्याने त्याने कृतीचा एकही शब्द ऐकला नाही आणि तिचं न संपणारे बोलणं थांबवलं. चुप राहा आणि सोबत चल, असं म्हणत अबीरने कृतीला मागे सोडलं आणि अक्षराच्या टेबलाकडे जाऊ लागला. टेबलाजवळ जाताना तो आदित्यकडे पाहत राहिला, जो अक्षराच्या समोरची सीट सोडून तिच्या जवळच्या खुर्चीवर बसण्यासाठी उठला होता. तो बसण्याआधीच त्याच्या मागची खुर्ची जोरात अबीरने ओढली. आदित्य खाली बसताच जमिनीवर पडला, कारण ती आधीच ओढली गेली होती. अचानक पडल्यामुळे आदित्यने किंचाळत हात पाठीला लावले आणि अक्षराला अचानक धक्का बसला आणि लगेचच तिच्या जागेवरून उठून खाली झुकून त्याची प्रकृती विचारत म्हणाली, सिनियर, तू ठीक आहेस ना? तुला खूप लागलं तर नाही ना? तुला असं कोणी खाली फेकलं तर लागणार नाही का? हा अबीर वेडा झाला आहे. असं खुर्ची कोण ओढत? कोणाच्या बॅकमागे? आदित्यने वेदना सहन करण्याचा प्रयत्न केला आणि अक्षराकडे हात पुढे केला, जेणेकरून अक्षरा त्याचा हात धरून त्याला उठण्यास मदत करू शकेल. पण त्याचा वाढवलेला हात बघण्याऐवजी अबीरकडेच एकटक पाहत होती. अबीर अशी बालिश कृत्य करू शकतो यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तरी अबीर या क्षणी एकदम सरळ उभा होता आणि सपाट भावाने बघत होता. त्याचे एक्सप्रेशन बघून आदित्यला पाडण्यामागचं कारण कळणं अशक्य होतं. तो एवढा शांत होता की कोणीही म्हणू शकणार नव्हतं की त्याच्यामुळेच आदित्य खाली पडला होता.
कितीतरी वेळ शांतपणे उभ्या असलेल्या अबीरला कसलाही पश्चाताप नव्हता असल्याच पाहून अक्षराने आपली नजर आदित्यकडे वळवली आणि त्याच्या समोर वाढवलेल्या हाताकडे पाहिलं. अरे सॉरी, मी तुला हेल्प करते. तिने आपला तळहात त्याच्या हाताच्या दिशेने वळवायला सुरुवात केली. पण तो त्याच्या हातापासून फक्त 2 सेंटीमीटरच्या अंतरावर असेल त्याआधीच अबीरने तिचा हात धरून खाली आणला. अबीरने आपल्या सर्व शक्तीनिशी आदित्यला एका झटक्यात खेचून सरळ उभं केलं आणि पुढच्याच क्षणी तो त्याचं थंड आणि बेफिकीर भावने परत उभा राहिला. जे बघणं आता अक्षराला सहन होत नव्हतं आणि तिने त्याला विचारलं, तुम्ही इथे कसे? तिथेच उभा असलेला आदित्य हाताने कंबरेला हात लावून अबीरची माफी मागण्याची वाट पाहत होता. पण अबीरला माफी मागण्याचा किंवा आपल्या कृत्याची लाज वाटण्याचा कोणताही हेतू नाही हे पाहून त्याने अक्षराला पाठिंबा देत अबीरला विचारलं. हो, अक्षराने बरोबर प्रश्न विचारला, तू इथे कसा आलास? तू तुझ्या बायकोच्या पाठलाग करतोय का? तिला माझ्यासोबत बघून तू तिच्यावर शक तर नाही करत आहेस ना? आदित्यचा खोडसाळ प्रश्न ऐकून अबीरने पापण्या उंचावल्या पण तोंडातून एक शब्दही काढला नाही आणि तिथून वळून अक्षराला म्हणाला, मी इथे कृतीला भेटायला आलो आहे, ती माझ्या मागे आहे. कृतीला भेटायला? पण तुम्ही तर मीटिंग. अक्षरा हे बोलत असतानाच तिला अबीरच्या पाठीमागे काही अंतरावर कृती दिसली, जी तिला पाहून हाताने ग्रीट करत होती. अक्षराने अबीरच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तिथून पुढे सरकली आणि कृतीच्या जवळ जाऊ लागली. अक्षरा निघून गेल्यावर अबीरने आपल्या तीक्ष्ण नजरेने एकदा आदित्यकडे पाहिलं आणि त्याच खुर्चीकडे जाऊ लागला जी त्याने काही वेळापूर्वी आदित्यच्या मागून ओढली होती. पण त्याच क्षणी तो एक पाऊल पुढे सरकला होता तेवढ्यात त्याचा एक हात घट्ट धरून त्याची हालचाल थांबवली आणि कसलीही भीती न बाळगता आदित्य त्याला म्हणाला, ज्या अपमानाने मला खाली पाडलं ती खूप वाईट चाल होती. मी पण तुला वेळ आल्यावर या अपमानाची चव चाखवणार. माझा हात सोड. अबीर कठोरपणे म्हणाला आणि आदित्यचा हात स्वतःपासून दूर केला. त्याच्या आधीच घट्ट झालेल्या भुवया आता आणखीनच थंड आणि कडक दिसत होत्या. त्याला आदित्यला अक्षराभोवती फिरण्यापासून थांबवायचं होतं. पण त्याने हे बोलण्यापासून स्वतःला रोखलं. आत्तापर्यंत त्याला अक्षराचा आदित्यकडे झुकता जाणवला नव्हता. म्हणून अबीरने तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि अक्षराच्या दिशेने जाऊ लागला. मग त्याला पुन्हा एकदा आदित्यचा आवाज आला जो त्याच्या जवळून चालला होता. ती मुलगी जी तुझी बायको आहे. मी तिला लहानपणापासून ओळखतो. त्यामुळे मला तिच्या लाईफची काळजी आहे, त्यामुळे माझ्या प्रश्नांची उत्तरे दे. अबीरसमोर उभं राहून, मला माहीत आहे तू इथे कोणाला भेटायला आलेला नाहीयेस. तू सांगितलेली मुलगी कुठल्या तरी मुलासोबत डेटवर आली होती. मी स्वतः हे या रेस्टॉरंटमध्ये शिरताना ऐकलं. मग ती तुला कबाबमध्ये हंडी बनायला का बोलावेल? सरळ मुद्द्यावर येतो. तू तिच्या मागे का आलास? तुला तिच्यावर शक होता का की ती माझ्यासोबत राहून तुला धोका देईल? हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? काय बोलेल यावर अबीर? आता असं थोडीच ना सांगणार आहे की तिला त्याच्या सोबत बघून त्याला जेलस फील होतंय म्हणून. हा आदित्य पण ना. काय वाटतं तुम्हाला कळवा नक्की. आणि हो, बघूया पुढे काय होतं. त्यासाठी वाचत राहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.